आता पण टाकण्यामध्ये अपयश होत आहे कारण अचूक सरासरी राहील त्या संघाला क्वालिफाय होण्याची जास्त संधी राहील. त्यामुळे आपण एक सामना हरला मात्र इथे चांगली कामगिरी करावी लागेल सध्या. तर नवनाथ होत आहे आणि पहिला चेंडू फुलटॉस या फुलटॉस बरोबर देखील चांगल्यापैकी दिशा देण्याचं काम आणि दिशा मात्र ती आपण पाहिलं असेल तर खरं तर चांगल्यापैकी फलंदाजी राहिली आहे कारण शतक अगदी फसून चोडून गेला तो सीमा पार चौकार. चेंडू अगदी स्लॉट मध्ये असलेल्या चेंडू अगदी प्लॉट मध्ये पाठवलाय ते षटकार करता. तर कांचन खेळतात 37 धावांवर अतिशय चांगल्यापैकी खंदी फलंदाजी पाहायला मिळते आणि पुढच्या समोर जाताना मात्र इथे छोटा थोडासा टप्पा पहिला तर बराचसा आतापर्यंत एक गडी गमवताना अतिशय कांचनाने चांगली संधी आहे ती या षटकामध्ये किंवा या सामन्यामध्ये अर्धशतक झळकवण्याची. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल आणि पुढच्या चेंडूवर देखील बेहतरीन फटका अगदी चेंडू पायात मिळत असं पाहून चेंडूवर हल्ला केला गेला. अटॅक करताना चेंडूला मात्र पाठवलं शेतकऱ्यांचा चौकांचा पाऊस त्यांची भाषा बोलतीये पण त्यांची बॅट बोलते ती फक्त चौकांची शेतकऱ्यांची भाषा. आता पण टाकण्यामध्ये अपयश होत आहे कारण अचूक चेंडूवर नियंत्रण गोल करणं असं असताना मात्र बरेचसे चेंडू फुलटॉस ते टाकले आणि फुलटॉस चा फायदा घेताना फलंदाजी अगदी षटकार आणि चौकारांचा पाऊस पडलाय. तर वैयक्तिक धावसंख्या पोहोचली 43 वर 43 नॉट आउट. कांचनीच्या पुढच्या चेंडूवर हा धंजावा थांबवला जाईल का बघत नरेशन एक चांगली संधी आहे झेल पकडण्याची. फक्त हा देखील झेल दुसऱ्या झेल त्यांनी सोडलाय.